श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्याकडे तुमच्या फीडमध्ये आला आहे म्हणजे देवाने तुम्हाला निवडलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माऊली काय सांगू इच्छित आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळेल हे नक्कीच आहे. त्याआधी मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या आयुष्यातील दुःख नष्ट करा आणि त्यांच्या घरात आनंद व आनंदच द्या. योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करते. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं. साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं. ऊन कधीच एकटं येत नाही, ते आपल्यासोबत सावलीला घेऊन येतं. दुःखाचं आणि सुखाचंही असंच नातं असतं. काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलाने आपलं फुल न सोडायचं नसतं. जीवनाचे रस्ते कितीही खडतर असले तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं. हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात. जोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं. तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजावा. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असतील तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. कारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा. देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्यशक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. व नियम देवालासुद्धा चुकले नाहीत तर आपण कोण. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवनाचा गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला त्या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. असा हा 2 घडीचा डाव, याला जीवन असे नाव. झाडाने कितीही फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काही गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. तो सगळ्यांनी ओळखायला हवा. आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. हे ज्याला जमलं तो जगला, कारण इथे वेळेची मर्यादाही असतेच. जेवढा पैशाचा धावा करता तेवढा धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमावलेला पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त आणि फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात नाही. शांत मन. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं. कारण एक शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच शक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नाही, सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवतो. एक ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती, परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे. म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य अशी गुंतवणूक करायला विसरू नका. त्यामध्ये योग्य अशी गुंतवणूक करा. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या.